नमस्कार मित्रांनो, मी सौरभ। आज आपण पर्सनल फायनान्सच्या सिरीजला स्टार्ट करतोय, पण समोर जाण्या अगोदर हा व्हिडिओ बघा एकदा। स्कूल फीस, घर का किराया, कितनी जिम्मेदारियां हैं सर पे। तुम तो टर्म लाइफ इंश्योरेंस लिए बिना ही चले। आपण अशा एका समाजामध्ये राहतो की जिथे जेंडर इक्वेलिटीबद्दल, स्त्री पुरुष समानताबद्दल बोलल्या जातं, पण ग्राउंड लेवलवरती कंडिशन खूप वेगळी आहे। हा जो पर्सनल फायनान्स वर्ड आहे ना, यामधला फायनान्सपेक्षा पर्सनल खूप जास्त महत्त्वाचा आहे। म्हणजेच काय की जरी हजारो जणांच्या सॅलरी सेम असतील, पण प्रत्येकाच्या आयुष्यामधलं चॅलेंज, टास्क, कुणाला हेल्थ इश्यू असतात, वेगवेगळ्या कंडिशन्स यामध्ये येतात। आपल्याला दुरून जरी असं बघायला वाटतं की त्याला तर 50,000 रुपये पेमेंट आहे, 70,000 रुपये पेमेंट आहे, पण त्या रुपयामध्ये तो रेंट, EMI ह्या पद्धतीने कशा पद्धतीने मॅनेज करत असाल हे फक्त तोच समजू शकतो। आता ह्या गोष्टी तर आपण इतक्या इझिली चेंज नाही करू शकत, पण एक BMTI मॉडेलनुसार याला योग्य पद्धतीने मॅनेज करू शकतो, जेणेकरून एक जीवन जगायला सोपं होईल। तर हे BMTI काय आहे की त्यामध्ये बजेटिंग, मेडिक्लेम पॉलिसी, टर्म इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटवरती हे सर्व डिपेंड असतं। हे कशा पद्धतीने हे येते आपण काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर कृपया फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।